आपण कुठं होत होतो की इक्विलिब्रियम ऑफ स्टेबल इक्विलिब्रियम मधला एक पॉईंट बघत होतो. इक्विलिब्रियम मधला आपले पहिला पॉईंट बघत होतो. त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं की दोन चार्जेस आहेत. Q1 एक चार्ज आहे आणि Q2 दुसरा चार्ज आहे. ठीक आहे, Q1 आणि Q2 दुसरा चार्ज आहे. मिडलला तुम्ही Q चार्ज पे केप्ट केला. डिस्टन्स किती होतं? x होतं. डिस्टन्स एक होतं. त्याच्यावरती त्यांच्या डिस्टन्स जर x असेल तर हा चार्ज मिडलला घेतला x1, हे डिस्टन्स किती राहणार आहे? x2 डिस्टन्स राहणार आहे. बरं ठीक आहे, x2 डिस्टन्स राहणार. ह्याच्यामधला फोर्स किती येणार आहे आपल्याला? नेट फोर्स जो असणार आहे Q1 आणि Q2 ह्यांच्या दोन्ही मधला फोर्स किती आहे ज्यावेळेस चार्ज पुट करायच्या आधीचा? किती आहे? K Q1 Q2 बाय x चा स्क्वेअर. पण चार्ज पुट केल्यानंतर काय? चार्ज पुट केल्यानंतर जो फोर्स येणार आहे तुमचा, तो फोर्स तुमचा दोन पार्ट मध्ये डिवाइड होईल. फोर्स किती असणार आहे तुमचा? तो फोर्स Q1 अपॉन काय राहणार आहे? x1 चा स्क्वेअर आणि F2 काय राहणार आहे तुमचा? K Q2 बाय Q2 अपॉन x2 चा स्क्वेअर राहणार आहे. ठीक आहे, F1 इज इक्वल टू काय असते तुमचं? F2 राहते. F1 इज इक्वल टू F2 राहत असेल तर F1 K Q1 x1 चा स्क्वेअर इज इक्वल टू K Q2 x1 चा x2 चा स्क्वेअर. Q कॅन्सल, K कॅन्सल, काय बाकी राहायला लागलं तुमचं? Q1 x1 स्क्वेअर इज इक्वल टू Q2 x2 स्क्वेअर राहायला लागलं. ठीक आहे, Q2 x2 स्क्वेअर राहायला लागलं. Q1 x2 स्क्वेअर इज इक्वल टू Q2 x1 स्क्वेअर. ठीक आहे, इथून जर तुम्ही Q1 ला एका साईडला आणले की चार्जेस Q1 बाय Q2 इज इक्वल टू काय येतं तुमचं? x1 बाय x2 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर येते. ठीक आहे, होल ब्रॅकेटचा तुमचा स्क्वेअर यायला लागला तिथं. होल ब्रॅकेटचा Q1 तुमचा स्क्वेअर येतोय. आता x1 बाय x2 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आला. ठीक आहे, आता ह्याच्यामध्येच काय म्हणलं होतं मी की ह्याच्यामध्येच एक सांगितलं होतं तुम्हाला की जर तुमचा इफ डिस्टन्स तुमचं x1 इज इक्वल टू x2 असेल देन तर काय होणार आहे? तर काय होणार आहे तुमचं चार्ज जो आहे, चार्ज काय आहे तुमचा? Q1 बाय Q2 इज इक्वल टू काय आहे तुमचं? Q1 बाय Q2 इज इक्वल टू काय राहणार आहे? x1 बाय x2 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर राहणार आहे. पण x1 आणि x2 ची व्हॅल्यू किती? सेम आहे. x होल ब्रॅकेटचा स्क्वेअर काय होणार आहे? कॅन्सल. किती व्हॅल्यू येणार आहे तुमची इथं? व्हॅल्यू किती येणार आहे Q1 बाय Q2 ची? Q1 बाय Q2 इज इक्वल टू काय येणार आहे? 1 रेशो येणार आहे. ठीक आहे, परत मी म्हटलंय इफ तुमचा चार्ज आहे, जर डिस्टन्स आहे x2 इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ x1 देन त्या कंडिशनला काय होणार आहे? त्या कंडिशनला काय होणार आहे? Q1 बाय Q2 इज इक्वल टू x1 बाय x2 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू काय राहणार आहे तुम्हाला? x1 स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स ऑफ x1 स्क्वेअर इज इक्वल टू x1 कॅन्सल, त्याचा 2 चा स्क्वेअर किती येणार आहे तुमचा? 2 चा स्क्वेअर जो येणार आहे तो 4 येणार आहे, म्हणजे 1/4 येईल. रेशो किती आला तुमचा? Q1 बाय Q2 इज इक्वल टू काय रेशो आला? 1/4 रेशो आला. ठीक आहे, 1/4 रेशो आला. आता 1/4 रेशो आला असेल तर तुमची एक ट्रिक आहे बाळांनो, ह्याच्यासाठी डिस्टन्स फाइंड करण्यासाठी एक ट्रिक आहे. आता ती ट्रिक काय आहे? डिस्टन्स फाइंड करण्यासाठी ट्रिक आहे तुमची x1 आहे. x1 डिस्टन्स फाइंड करायचं तुम्हाला, तर काय करायचं? टोटल डिस्टन्स अपॉन 1 प्लस अंडर रूट ऑफ काय तुमचं डिस्टन्स काय आहे? पहिल्यांदा Q2 बाय Q1 करणार आहोत. काय करणार आहोत? Q2 बाय Q1 करणार आहोत. ठीक आहे, परत तुम्हाला दुसरी ट्रिक, ही झाली ट्रिक पहिली. ट्रिक कोणासाठी? x1 साठी. x2 साठी काय ट्रिक आहे का? आहे ना. टोटल डिस्टन्स अपॉन 1 प्लस अंडर रूट ऑफ Q1 चार्ज अपॉन काय राहणार आहे? Q2. ह्या दोन ट्रिक तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी ह्या दोन ट्रिक तुम्हाला खूप इम्पॉर्टंट IMP आहेत. ठीक आहे, हे तुम्ही प्रिव्हियस, हे झाली पहिली केस जिथं तुमचा चार्ज मिडलला ठेवला होता. आता आपल्याला नेक्स्ट दुसरी केस बघायची. त्या दुसऱ्या केसमध्ये काय म्हणलेलं आहे की त्या दुसऱ्या केसमध्ये काय म्हणलेलं आहे ते नेक्स्ट बघू आपण. दुसऱ्या केस नंबर 2. केस नंबर काय आहे तुमची? केस 2. केस नंबर सेकंड केसमध्ये काय म्हणलंय की 2 सिमिलर चार्ज. कोण येतं? 2 सिमिलर चार्ज येतं. 2 सिमिलर चार्ज, 2 सिमिलर चार्ज येतं. कोण येतं? Q1 अँड Q2. बरं, Q1 अँड Q2 दोन सिमिलर चार्जेस येतं आणि ह्या दोन सिमिलर चार्जेस येतं किती आर प्लेस अँड इन आर प्लेस कुठं प्लेस केले? आर प्लेस इन अ स्ट्रेट लाईन. ठीक आहे, स्ट्रेट लाईन मध्ये प्लेस केलेले. तर डिस्टन्स किती त्यांच्यामध्ये? डिस्टन्स किती आहे? ॲट अ डिस्टन्स x फ्रॉम each other. ॲट अ डिस्टन्स
at a distance x from each other. एकमेकापासून डिस्टन्स किती आहे x आहे. ठीक आहे, x एवढ्या डिस्टन्स वरती केप केलेले. तर काय म्हणलं त्यांनी, आता थर्ड डिसिमिलर चार्ज काय करणार होतं, अ थर्ड डिसिमिलर चार्ज काय केलं ह्याच्यामध्ये तुम्ही, अ थर्ड डिसिमिलर, पहिल्यांदा काय होतं तिन्ही चार सेम होते, अ थर्ड डिसिमिलर चार्ज इज केप्ट काय करायचं आहे, तिसरा डिसिमिलर चार्ज केप्ट करायचा आहे. चार्ज क्यू केप प्लेस इन अ केप इज केप्ट चार्ज की कोणता क्यू इज केप्ट बिटवीन देम, त्या दोन चार्जेसच्या मध्ये तुम्ही कोणता चार्ज ठेवलाय, क्यू चार्ज, स्मॉल क्यू तुम्ही मिडलला ठेवला. ठीक आहे, म्हणजे काय म्हणलंय की इथं त्यांनी असं ह्या केसमध्ये केस सेकंडमध्ये काय म्हणलंय की पहिल्यांदी दोन चार्जेस होते बाळांनो. किती चार्जेस होते, दोन चार्जेस, Q1. ठीक आहे, आणि Q1 आणि दुसरा चार्ज काय होता तुमचा Q2. Q1 एक चार्ज आहे, Q2 दुसरा चार्ज आहे, त्यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे, x आहे. आता काय केलंय, एक ह्यांच्यापेक्षा वेगळा मॅग्निट्यूड असणारा ओरिजिनला एक Q अमाऊंट ऑफ चार्ज ठेवलाय, ज्याचं डिस्टन्स x1 पासून किती असणार आहे, एक पहिल्या चार्ज पासून x1, दुसऱ्या चार्ज पासून डिस्टन्स किती x2 कन्सिडर केलं, किती x2 कन्सिडर करू आपण. ठीक आहे, x2 जर कन्सिडर करायचं असेल तर तुम्हाला माहिती ह्याच्यावरती जर ओरिजिनला असेल तर नेट फोर्सेस काय राहणार होतं, 0 राहणार होतं. ठीक आहे, नेट फोर्सेस तुमचे 0 राहणार होतं. मग नेट फोर्सेस जर 0 राहत असतील तर आपल्याला काय करायचंय, नेट फोर्स 0 करायचा. आता डिस्टन्स बिटवीन क्यू अँड, जर तुमचं काय की काय म्हणलंय की इफ द डिस्टन्स बिटवीन क्यू अँड क्यू if the distance between कोणामधलं, between Q1 and Q is x1 आहे. दुसरं, if the distance between कोणामधलं, distance between Q2 charge and small q charge जो पुट केलाय is x2 कन्सिडर केलंय. ठीक आहे, x2 कन्सिडर केलंय. तर तुम्हाला आपल्याला माहिती की x1 प्लस x2 काय डिस्टन्स येणार आहे, टोटल x येणार आहे. ठीक आहे, टोटल डिस्टन्स येणार आहे, ह्याच्या बाहेर जाणार आहे का. आता ह्याच्यावरती बघा, जर द फोर्स कोणामुळं, फोर्स कोणामुळं, बिटवीन Q1, आता किती येणार आहे तुमचा, बिटवीन Q1 अँड Q यांच्यामधला फोर्स काय राहणार तुमचा, F1 फोर्स राहणार, जो काय राहणार आहे Q1 Q अपॉन काय राहणार आहे, x1 चा स्क्वेअर राहणार आहे. ठीक आहे, x1 चा स्क्वेअर राहणार आहे. दुसरा द फोर्स बिटवीन कोणामधला, द फोर्स बिटवीन Q2 अँड Q मधला फोर्स किती, Q2 अँड Q मधला फोर्स किती, Q2 अँड Q मधला फोर्स किती, तो फोर्स काय लागला, F2 इज इक्वल टू काय राहणार तुमचा, K Q2 Q अपॉन x2 चा स्क्वेअर राहणार आहे. ठीक आहे, हे डिस्टन्स x2 चा स्क्वेअर राहणार आहे. आपल्याला इथं नेट फोर्स जो असणार आहे, आता जो फोर्स आहे आपल्याला Q कुठे आहे तुमचा, इफ Q इज बिटवीन कोणामध्ये आला, Q1 अँड Q2 च्या मिडलला ठेवलेला आहे. ठीक आहे, Q1 आणि Q2 च्या मिडलला ठेवलेला आहे. मिडलला जर ठेवलेला असेल then the forces F1 and F2 are equal in magnitude. प्रिव्हियस जसं बघितलं होतं तसंच, equal in magnitude and opposite in direction. डायरेक्शन काय राहणार त्यांची, opposite in direction, म्हणजे तुमचा F नेट जो राहणार आहे, F नेट इज इक्वल टू F1 मायनस F2 राहणार आहे. एकावरती साईन पॉझिटिव्ह राहील, दुसऱ्यावरती निगेटिव्ह साईन राहील. बरं, इथं मॅग्निट्यूड जर कन्सिडर केलं तर K Q1 Q अपॉन x1 स्क्वेअर मायनस ऑफ K Q2 Q अपॉन x2 स्क्वेअर. ठीक आहे, x2 स्क्वेअर, येथून कॉमन कोण निघतंय तुमचं, K आणि मॅग्निट्यूड ऑफ Q कॉमन निघतंय, K आणि मॅग्निट्यूड ऑफ Q कॉमन निघतंय, त्याला बाहेर काढा, काय बाकी राहायला लागलं तुमचं,
त्याला जर बाहेर काढलं तर मॅग्निट्यूड ऑफ Q1 अपॉन x1 चा स्क्वेअर मायनस मॅग्निट्यूड ऑफ Q2 अपॉन x2 चा स्क्वेअर. ठीक आहे, हे तुमचं नेट एफ नेट जो असणार आहे, एफ नेट फोर्स जो असणार आहे तो एवढा तुमचा फोर्स येणार आहे. के ची व्हॅल्यू किती होणार आहे 1/4 epsilon नॉट एवढी व्हॅल्यू राहणार. ठीक आहे, 1/4 epsilon नॉट एवढी व्हॅल्यू तुमची के ची व्हॅल्यू राहणार. पण ह्याच्या व्यतिरिक्त आणखी बी दुसरं सेम मेथड असणार आहे मला. ह्याच्या व्यतिरिक्त काय आहे की मी F1 इज इक्वल टू काय माझा F1 इज इक्वल टू F2 आहे. मग F1 काय आहे के क्यू अपॉन x1 स्क्वेअर इज इक्वल टू के क्यू अपॉन के Q2 अपॉन Q1 Q2 अपॉन x2 स्क्वेअर. इथं काय राहणार आहे के कॅन्सल क्यू कॅन्सल काय राहणार आहे तुमचा Q1 बाय x1 स्क्वेअर इज इक्वल टू Q2 बाय x2 स्क्वेअर इज इक्वल टू Q1 इंटू x2 स्क्वेअर इज इक्वल टू Q2 इंटू x1 स्क्वेअर इज इक्वल टू Q1 बाय Q2 इज इक्वल टू काय येणार आहे तुमचं x1 स्क्वेअर अपॉन x2 स्क्वेअर. ठीक आहे, x2 स्क्वेअर ही तुमची परत तीच व्हॅल्यू मिळालेली. ठीक आहे, याला जर Q1 बाय Q2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ काय करणार तुम्ही सॉरी अंडर रूट नाही याचा होल ब्रॅकेटचा कॉमन स्क्वेअर घ्यायचा. तर काय येणार आहे x1 अपॉन x2 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल. ही पण व्हॅल्यू तुमची सेम मिळणार आहे. ठीक आहे, ही पण व्हॅल्यू सेम मिळणार आहे. इथून जर तुम्हाला ट्रिक काय आहे मग ट्रिक आहे तुम्हाला इथं ट्रिक आहे चार्ज काढण्यासाठी. ट्रिक काय येणार आहे ती ट्रिक जी येणार आहे तुम्हाला x1 काढायचं आहे तर x टोटल डिस्टन्स अपॉन 1 प्लस काय करा म्हणलं होतं 1 प्लस अंडर रूट ऑफ चार्ज कोणता सेकंड अपॉन 1. ठीक आहे, x2 फाइंड करायचे x अपॉन 1 प्लस अंडर रूट ऑफ काय असणार तुमचा Q1 बाय Q2. इथून तुम्ही ह्या ट्रिकने तुम्हाला ह्या x1 आणि x2 चं डिस्टन्स फाइंड करता येतं. प्रिव्हियस कन्सेप्टमध्ये पण आपण एक्सप्लेन केलं होतं. ठीक आहे, प्रिव्हियस कन्सेप्टमध्ये एक्सप्लेन केलं होतं. ह्याच्यामध्ये जे आहे ना आता तुमचा नेट फोर्स जो असणार आहे तो नेट फोर्स आता ह्याच्यासाठी एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. जर मॅग्निट्यूड ऑफ चार्ज क्यू इज कॅन बी डिटरमाइन. जर तुम्हाला चार्ज क्यूचं मॅग्निट्यूड डिटरमाइन करायचं असेल मॅग्निट्यूड कोणाचं डिटरमाइन करायचंय चार्ज क्यूचं मॅग्निट्यूड डिटरमाइन करायचं असेल डिटरमाइन आहे. ठीक आहे, if the magnitude of charge small q is determine केलेलं आहे. ठीक आहे, आणि तुमचा डिटरमाइन केलेलं आहे आणि परत काय म्हणलंय इट डिटरमाइन इफ वन ऑफ एक्स्ट्रीम चार्ज दोन्ही पैकी एखादा चार्ज इफ वन ऑफ एक्स्ट्रीम चार्ज दोघांपैकी एक Q1 असेल किंवा Q2 असेल. बरं ठीक आहे, Q1 असेल किंवा Q2 असेल. तुमचा दोन्ही चार्ज जे होते त्या दोन्ही चार्ज पैकी तुम्हाला पहिल्यांदा काय होतं की ह्याचं मॅग्निट्यूड माहिती नव्हतं तुम्हाला ह्याचं मॅग्निट्यूड माहिती नव्हतं पण एखाद्या केसमध्ये ह्याचंच मॅग्निट्यूड दिलेलं आहे Q1चं किंवा Q2चं मॅग्निट्यूड तुम्हाला दिलेलं नाहीये. तर ते कसं फाइंड करायचं ते फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला जर तुम्हाला ते इन इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये जर तुमचा इफ Q2 इज इक्विलिब्रियम जर मी कन्सिडर करतोय इफ Q2 तुमचा चार्ज Q2 कुठे तुमचा इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये चार्ज इफ चार्ज Q2 इज इन इक्विलिब्रियम कंडिशन. बर इक्विलिब्रियम मध्ये नेट फोर्सेस काय त्याच्यामध्ये 0 येतं. नेट फोर्सेस काय असणार होतं 0 आहे. ठीक आहे, Q2 कुठे तुमचा इक्विलिब्रियम मध्ये असेल देन तुम्ही चार्ज जो काढणार होता जर तुमचा जो चार्ज आहे तो चार्ज तुम्हाला मिडलची व्हॅल्यू जी आहे ती Q ची व्हॅल्यू काय असणार आहे तुमची Q ची व्हॅल्यू राहणार Q1 बाय Q1 इंटू काय राहणार आहे तुमची x1 Q1 इंटू काय राहणार x1 बाय x2 चा होल ब्रॅकेटचा स्क्वेअर राहणार आहे. ठीक आहे, हे झालं हे मिडल हे जर माहिती असेल तर तुम्हाला. ठीक आहे, दुसरी गोष्ट जर इफ Q1 इज इन इक्विलिब्रियम Q1च इक्विलिब्रियमला असेल तर मग काय राहणार आहे मग व्हॅल्यू जी येणार आहे तुमची ती व्हॅल्यू काय येणार आहे ती व्हॅल्यू येणार आहे Q इज इक्वल टू Q2 इंटू काय राहणार तुम्हाला x1 अपॉन x2 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर राहणार आहे. ठीक आहे, होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. इथून तुम्ही काय करणार होतं ह्या मॅग्निट्यूड ऑफ Q तुम्ही Qचं मॅग्निट्यूड इथून कॅल्क्युलेट करणार होतं. ठीक आहे, हे जे मॅग्निट्यूड आहे हे जे असणार आहे ह्यांचं
हे आपल्याला माहिती की फोर्सेस जे आहेत त्यांचे अपोजिट साइन असणार होतं. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे की सेम साइन काय करणार होतं, रिपल सेम साइन मध्ये जर असेल, लाईक चार्जेस जर असतील, लाईक चार्जेस असतील तर ते काय करते तर रिपेल करते. लाईक चार्जेस काय करते तर रिपेल करत असते, एक रिपल्सिव्ह फोर्स असतो त्यांच्यामध्ये. पण अनलाईक चार्जेस काय करणार होतं, अनलाईक चार्जेस काय करणार होतं, अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो, अट्रॅक्ट करणार होतं एकमेकाला, काय करणार होतं, अट्रॅक्ट करणार होतं. ठीक आहे, म्हणजे अट्रॅक्ट करणार होतं. अपोजिट नेचरचे चार्जेस ऑलवेज एकमेकांना काय करते तर अट्रॅक्ट करते, तर सेम नेचरचे चार्जेस ऑलवेज काय करणार होतं, एकमेकांना रिपेल करणार होतं. ठीक आहे, एकमेकांना काय करणार होतं, रिपेल करणार होतं. ही झाली सेकंड केस, इक्विलिब्रियम ऑफ चार्ज.